जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत दह्यामधली भेंडी कशी बनवायची, ती कशी ही भाजी बनवली आहे माझ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी. जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण दह्यामधली भेंडी कशी बनवली आहे ती. भाजीसाठी मी इथे पाव किलो इतकी भेंडी घेतलेली, ती अशी गोल कापून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर एका भेंडीचे 2 तुकडे करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला भेंडी ही फ्राय करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे इतके तेल टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपली भेंडी ही फ्राय करून घेणार आहोत. भेंडी फ्राय करताना आपल्याला ही बारीक गॅसवरच फ्राय करायची आहे. भेंडी ही आपल्याला भेंडीचा चिकटपणा काढण्यासाठी आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे. प्रत्येक भेंडीला हा आतून चिकटपणा असतो. जर डायरेक्ट तुम्ही टाकाल तर आपल्या भाजीला हा चिकटपणा लागू शकतो. पाहू शकता तुम्ही इथे आपली भेंडी ही फ्राय झालेली आहे. आता आपण याला काढून थंड करायला ठेवूया. त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं वरून परत तेल टाकलेलं आहे. कढई जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दुसरी घेऊ शकता. 1 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. या दोन्ही मिश्रणाला आपल्याला चांगलं तेलामध्ये भाजून काढायचं आहे. कढई भेंडीची असल्या कारणाने मी दुसरी घेतलेली नाही आहे, तीच वापरत आहे. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. 2 कांद्याची पेस्ट मी ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. कांद्याची पेस्ट ही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला कांदा हा लाल झालेला आहे. याच्यात मी आता 2 चमचे इतके लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे. 1 चमचा धणे पावडर टाकलेली आहे. त्याला या मसाल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा इतकं मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चांगला आपण या मसाल्याला तेलामध्ये भाजून घेणार आहोत. मसाला इतपत भाजायचा आहे जोपर्यंत आपला हा मसाला तेल सोडत नाही, तोपर्यंत चांगला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी छोटी वाटी इतकी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. एक छोटी वाटी इतकं मी अमूल बटर टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेलही टाकू शकता. मला थोडंसं तेल कमी लागते मसाल्यामध्ये, म्हणून मी अमूल बटर टाकलेलं आहे. अमूल बटरने भाजीला चव चांगली येते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता. चांगला आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 छोटी वाटी इतकी दही टाकणार आहोत. इथे मी जिरं पावडर टाकलेले आहे 1 चमचा दह्याबरोबर. ह्यालाही मिक्स करून घेणार आहोत. दह्याचं प्रमाण जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, कारण मला 1 वाटी इतकी दही ही पाव किलो भाजीला पुष्कळ वाटते. आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे. मसाला आपला हा शिजून निघण्यासाठी. 1 छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता ह्या मसाल्याबरोबर आपल्याला टोमॅटो पण चांगला भाजून काढायचा आहे.
पाहू शकता तुम्ही इथे. दोन मी मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे असे जाडसर कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही बारीक प्रमाणातही कापू शकता. अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे, कारण पाणी हे आपल्या बटाटे शिजण्यासाठी मी इथे पाणी टाकलेलं आहे. वाफेवर जर शिजवलं असतं तर पटकन शिजणारे नाहीत ते, त्याच्यामुळे थोडंफार पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही इथे भाजी ही पूर्णपणे आटलेली आहे. बटाटेसुद्धा आपले हे शिजून निघालेले आहेत. चांगले बटाटे हे आपले शिजलेले आहेत. आता पण याच्यामध्ये आपली भेंडी टाकणार आहोत. अजूनही आपल्याला आटवायचं नाही, आटलं की ही खाली लागेल भाजी. आता आपण याच्यामध्ये आपली भेंडी टाकणार आहोत. भेंडीमध्ये पाणी हे टाकून कधीच भेंडी बनवायची नसते, नाहीतर भेंडीची भाजी ही चिकट आणि गळगळीत बनते. भेंडी ही तेलामध्ये चांगली तेलामध्येच बनवली जाते. पाहू शकता तुम्ही इथे आपलं जे काही पाणी थोडंफार होतं, रस्सा होता, तो रस्सा आता दिसत नाही आहे. ह्याला असंच आपण आता 4 ते 5 मिनटं सोडूया भाजीला. पाहू शकता तुम्ही इथे चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. मीठ थोडंसं मला कमी वाटलं आहे म्हणून. पाहू शकता तुम्ही उत्तम अशी ही भाजी तयार होते बनवल्यावरती, दहीमधली भाजी. इथेही आपण 4 ते 5 मिनटं वाफेवर आपल्याला ह्याला परत शिजवायचं आहे. ऑलमोस्ट आपली ही भाजी रेडीच झालेली आहे. फक्त ह्याला भेंडी टाकायला 4 ते 5 मिनटं ठेवलं की ही आपली भाजी रेडी होते. खायला अगदी छान लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला उत्तम लागते ही भाजी दह्यामधली. करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाजी कशी झालेली ती. पाहू शकता तुम्ही इथे भाजी ही आपली तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.